आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बेधडकमध्ये आजचा विषय आहे फार तापलेला आणि पुढच्या काही दिवसात देशभरात तापणारा। कारण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी काल भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला आणि भाजपनं त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी सुद्धा जाहीर केली। इथे त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांचं तगडं आव्हान असेल। साध्वींना उमेदवारी जाहीर होताच दिग्विजय सिंह यांनी भोपाळच्या शांतता प्रिय जनतेबद्दल आणि नर्मदेच्या बद्दलची आठवण करून दिली आणि प्रज्ञा सिंग यांना शुभेच्छाही दिल्या। तर दुसरीकडे सोशल मीडियातून साध्वी यांना भाजपनं तिकीट दिल्यावरून आरोप प्रत्यारोपांचं मोहोळच उठलंय। अचानकपणे भाजपनं प्रज्ञा सिंग यांना निवडणुकांच्या मैदानात नेमकं का उतरवलं? यामागे भाजपचा विचार किंवा रणनीती नेमकी काय? विकासाचा मुद्दा सोडून भाजपला पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड खेळायचं आहे का? काँग्रेसला आव्हान देण्यासाठी भाजपकडे दुसरा मुद्दा नाही का? यापूर्वी सुद्धा खरं तर हाणामाऱ्या, मारामाऱ्या, दंगल, बलात्कार यासह विविध प्रकरणातल्या आरोपींनी आणि काही वेळेला गुन्हेगारांनी त्यांची शिक्षा संपल्यानंतर निवडणुकांच्या आखाड्यात उतरून पावन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात काही जण यशस्वी झाले तर काही अयशस्वी। साध्वी यांचा तसा तर प्रयत्न नाही ना? याचबद्दल आपण बोलणार आहोत बेधडक। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी विविध मान्यवर आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत अतुल लोंढे अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत असणार आहेत। विश्वास पाठक स्टुडिओत आहेत आपल्यासोबत। भाजपचे प्रवक्ते महेश तपास आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अरुण खोरे राजकीय विश्लेषक आणि पत्रकार आहेत। तसंच अतुल कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे तेही आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत। सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात सुरुवातीला आपण आज पाठकांपासून सुरुवात करूयात। पाठकजी, काय नेमका अजेंडा आहे भाजपचा? म्हणजे विरोधक कायम भाजपवर आरोप करतात की भाजपचा काहीतरी छुपा अजेंडा आहे। आता भाजपचा अजेंडा उघड केला आहे भाजपनं प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देऊन? नाही, अजेंडा म्हणत नाही। प्रज्ञा सिंगांना उमेदवारी देणं यात चुकीचं काय? आणि हिंदुत्ववाद हा आमचा नॅचरल विषय आहे, तर हिंदुत्ववाद लपवण्याचं काही कारण नाही। भारतीय जनता पक्षाची एक भूमिका फार क्लिअर आहे की जस्टिस टू ऑल अँड अपीजमेंट टू नन। त्यामुळे आम्ही कोणाचं लांगून लांछन करत नाही। मात्र हिंदुत्व जो आहे, हिंदुत्वाचा अजेंडा आम्ही सोडलेला नाही। आता मला सांगा की साध्वी जे आहेत प्रज्ञा सिंग यांना तिकीट देणं त्यात चुकीचं काय आहे? आणि संविधानाने सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप झाले ते आरोप NIAच्या माध्यमातून पूर्णपणे ते निराधार हे सिद्ध झालेलं आहे। आणि काही जरी असलं तरी जोपर्यंत एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण अधिकार असतात, निवडणूक लढण्याचे अधिकार देखील असतात। त्यामुळे आमचा काही अजेंडा वगैरे नाही असा। पण मग ज्या व्यक्तीला म्हणजे देशामध्ये दंगल माजवणं, दोन धर्मामध्ये ताणतणाव जाणीवपूर्वक निर्माण करणं, बॉम्बस्फोट घडवणं, अशा सगळ्या प्रकरणात आजही क्लीन चिट मिळालेली नाही। काही प्रकरणात त्या बेलवर बाहेर आहेत, तर काही प्रकरणाची सुनावणी न्यायालयामध्ये सुरू आहे। NIAनं चार्जेस फ्रेम केलेत त्यांच्या विरोधात। असं असतानाही तुम्हाला असं वाटतं की काही हरकत नाही त्यांना उमेदवारी द्यायला? नाही, बघा, आमच्या दृष्टीने आम्हाला देखील एक मेसेज देणं आवश्यक आहे। ज्या दिग्विजय सिंगांनी किंवा सुशील कुमार शिंदेंनी एक हिंदुत्वाच्या नावाने जो आतंकवाद असा नवीन शब्दप्रयोग कॉइन केला आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये दुःखी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याच्यामुळे उगाचच या साध्वींना ज्या प्रकारचं रिग्युलस इम्प्रिझनमेंट झाली, या साध्वींना आम्ही उभं करून हे सांगू इच्छितो आहे की तुम्ही जो काही हा प्रयत्न केला हा हाणून पाडला जाईल आणि जनता देखील इलेक्शनच्या माध्यमातून दिग्विजय सिंगांना हरवतील, हा त्याच्यात आम्हाला मेसेज द्यायचा आहे। पण मग म्हणजे भाजपचं असं म्हणणं आहे की साध्वी प्रज्ञा सिंग या पूर्णपणे निर्दोष आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांना उमेदवारी देताय? हो, नक्कीच। कारण NIAचे रिपोर्ट्स आलेले आहेत। ज्या प्रकारे त्यांना जबरदस्ती आत ठेवलं होतं ते देखील रिपोर्ट्स आलेले आहे। आणि हा काँग्रेसचा फार मोठा डाव होता। सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते, त्यांनी ठरवून जाणीवपूर्वक एक हिंदू आतंकवाद असा एक नवीन कन्सेप्ट आणला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला। महेश तपास नाही, आता भाजपाचा जो डाव आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे ते पाठक साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे मांडलेली आहे। पहिलं तर तुम्हाला हे हिंदू राष्ट्र बनवायचं हे तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे। म्हणजे ह्या देशाच्या घटनेमध्ये जो सेक्युलरवाद आहे की सर्व धर्म समभाव आहे की देशाचा कुठला एक
एक रिलिजन नाही, सर्वांना समानतेची वागणूक देणार, हे तुम्हाला मान्य नाही, हे तुम्ही आताच त्या ठिकाणी एक्सेप्ट केलेलं आहे. अजिबात नाही. नाही, चुकीचं नाही, एक माझ्या मिनिट, तोंडी काही शब्द चुकीचे टाकू नका. तुम्ही आता बोलला आम्हाला हिंदुत्ववाद निर्माण करायचा आमचा हिंदुत्ववाद- प्रायमरी अजेंडा, असं तुम्हीच आता बोलला. हिंदुत्ववाद हा बरं, भारतीय जनता पक्षाला काही दूर नाहीये, पहिली गोष्ट. दुसरं, जस्टिस टू ऑल आणि अपीजमेंट टू नन ही आमची भूमिका आहे. नाही नाही, म्हणजे आता हिंदुत्ववाद निर्माण केल्यानंतर जस्टिस टू ऑल कसा होऊ शकेल हा मला अजून समजलेला नाही, हरकत नाही. दुसरं, या ठिकाणी तुम्ही म्हटला की दिग्विजय सिंग यांना दाखवण्यासाठी किंवा प्रज्ञा ठाकूर यांना त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले. आता समजा एखाद्यावर एवढ्या मोठ्या पद्धतीचा आक्षेप आहे, ठीक आहे, कोर्टानंतर काय सिद्ध होईल हा नंतरची गोष्ट आहे. आता जी रिगरेस इम्प्रिझनमेंट झाली ज्याच्याबद्दल आपण आता म्हणाला, ती काय सरकारने दिलेली नाही, ती न्यायाधीशाने दिलेली आहे. ती न्यायालयाची व्यवस्था आहे. इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी ती ठरवते की कोणाला किती दिवस जेलमध्ये डांबून ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर त्याला पिरियॉडिकली सेशन कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा दुसरं एखादं कोर्ट असेल तिकडे उभं करायचं. एक मिनिट ऐकून घ्या. नाही, चुकीचे चार्जेस फ्रेम केले असं तुमचं त्या ठिकाणी मत आहे, पण त्या काळामध्ये जे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर्स होते किंवा तुमचे जे पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांनी पण देखील काय भूमिका घेतली आपल्याला माहिती आहे. आता आपण असं गृहीत धरूया की प्रज्ञा सिंग ठाकूर त्या ठिकाणी उमेदवार आहे, त्याच्यामुळे आता मागचं न बोलता आता प्रज्ञा सिंग ठाकूरांना का उमेदवारी दिली मला असं विचारलं तर मी त्या ठिकाणी सांगेल की संबंध देशाचं लक्ष त्या भोपाळच्या निवडणुकीमध्ये जावं. तिकडे कुठेतरी मतांचं पोलरायझेशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम चांगलं, ह्याच्यावर हे आरोप करतंय, हा असा चित्र रंगवण्याचा त्या ठिकाणचा तो प्रयत्न असं मला वाटतं. व्यक्ती कोणी असेल, भारताने घटनेमध्ये जर सर्वांना अधिकार दिले असेल तर प्रज्ञा सिंग ठाकूरांनी जरूर ती निवडणूक लढवावी. भविष्यात त्यांचं कोर्टाचा जे काही निकाल असेल तर सर्वांनाच त्यांना मान्यच असेल आणि आपण ही त्या ठिकाणी मान्य करू. परंतु एखादी एवढी कॉन्ट्रोवर्शियल व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित करायची आणि त्या कॉन्ट्रोवर्शियल व्यक्ती आल्यानंतर संबंध देशातल्या सोशल मीडियावर तोच म्हणजे हिंदुत्ववाद, त्याच्यानंतर अँटी मुस्लिम भूमिका किंवा त्यांनी चांगलं केलं ह्यांनी वाईट केलं अशा पद्धतीचं एक कॉन्ट्रोवर्शियल चित्र निर्माण करण्याचा जो प्रयत्न त्याची ही सुरुवात आहे. नाही, म्हणजे भाजप गेल्या 5 वर्षात जो विकासाचा अजेंडा राबवतो आम्ही असा दावा करत होता, भाजपचा अजेंडा आता पूर्णपणे शिफ्ट झाला असं वाटतं महेशजी तुम्हाला? बिलकुल शिफ्ट झालेला आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदींजींनी या देशाचा विकास हा मी करून दाखवणार हा घोषवाक्य दिलेलं आणि अगदी लहान मुलांच्या नावावर म्हणजे अब की बार मोदी सरकार हे घोषवाक्य होतं आणि निश्चितच बऱ्याच मोठ्या प्रमाणे ह्या देशातले तरुण मोदी साहेबांकडे ते अपेक्षेने बघत होते की ते त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी फरक निर्माण करतील. शेतकरी बघत होते, मजूर बघत होते, लघु उद्योग करणारे, मध्यम उद्योग करणारे आणि मोठे उद्योग करणारे देखील बघत होते. परंतु 5 वर्षामध्ये त्यांच्या पदरी फक्त निराशा मिळाली. जे वाक्य मोदी साहेबांनी वापरले ते वाक्य ते पूर्ण करू शकले नाही असं मी सांगत नाही. 2 कोटी साहेब नोकऱ्या तुम्ही म्हटल्या, तुमचं नॅशनल स्टॅटिस्टिकल सॅम्पल ऑर्गनायझेशन काय म्हणते की 40 वर्षात सर्वाधिक जास्ती बेरोजगारी ह्या 5 वर्षामध्ये झाली. रिझर्व्ह बँकेच्या राज्यपालाला का राजीनामा द्यावा लागला? का तुमच्या सीबीआय तुमचा विकासाचा नाही आता हिंदुत्वाचा अजेंडा आहे प्रज्ञा सिंग यांच्या माध्यमातून थेट संपूर्ण देशभरातला? अजिबात नाही. बघा, या निवडणुका देखील विकासाच्या मुद्द्यांवरच आपण पुढे जात आहे. 5 वर्षामध्ये विकासाची जी कामं केली, शेतकऱ्यांसाठी जी कामं केली, जनधनच्या माध्यमातून लोकांना जे बेनिफिट दिले त्याच्यावरचा अजेंडा आहे. आता तुम्हाला जे वाटतंय की हा अजेंडा फिरतोय तो कारण असं आहे की जेव्हा पुलवामाचा विषय निघाला या काँग्रेसने विचारलं की खरोखरच तुम्ही हा अटॅक केला का, म्हणून ती चर्चा सुरू झाली. चौकीदार चोर आहे अशा प्रकारची चर्चा केल्यानंतर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न या सरकारकडनं चालू आहे. किंवा आता कालचा जो विषय निघाला सब मोदी चोर आहे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडनं मी अजेंडा भरकटत नाही आहे, मात्र काँग्रेसकडनं जे बेछूट आरोप होत आहे त्याचे मी उत्तर देत आहे. राहिला प्रश्न प्रज्ञा सिंगांच्या माध्यमातून आम्हाला दिग्विजय सिंगांना तिथे नंबर 1 हरवायचा आहे आणि मेसेज हाच द्यायचा आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीने एखाद्या समाजाला टार्गेट करू शकत नाही. शिवेंद्र सिंग चव्हाणांना काय तिकीट नाही दिले? ते पण माजी मुख्यमंत्री त्या तुमच्या मध्य प्रदेशचे राहिलेले आणि सुरुवातीला तुमचा तसा विषय चालू माझा एक सूचना आहे बाबा, म्हणजे एखाद्या व्यक्ती चव्हाण म्हणजे जे मुख्यमंत्री होते ते देखील बऱ्यापैकी पॉप्युलरच होते त्या मध्य प्रदेशमध्ये. विचार करू त्यांना देखील मिळेल. तुम्ही तुमचे नेते साधे सांभाळू शकत नाही. तुम्ही कोणाचे नेते सांभाळायचे? देशाचे पंतप्रधान येऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांवरच बोलावं लागतं. ते पवार साहेब अध्यक्ष हे बेलवर फिरतात आहे, बेलवर फिरून ते इलेक्शन लढतात आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत नाही. त्यांच्या गळ्यात घालताय. लालू प्रसाद यादव जे जेलमध्ये आहे त्यांच्याशी तुम्ही युती करताय.
त्यामुळे तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर निवडणुका अतुल लढतोय. कुलकर्णी, तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? भाजपचा जो विरोधक आरोप करतायत की भाजपचा खरा चेहरा समोर येतोय प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उमेदवारी दिल्यामुळे, तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे तुमचा मुद्दा की भाजपचा खरा चेहरा समोर येतोय. मी थोडंसं पाठीमागे नेतो तुम्हाला. 26/11ची घटना जेव्हा घडली त्याच्या काही दिवस आधी प्रज्ञा सिंगची चौकशी सुरू होती. ATSचे प्रमुख हेमंत करकरे त्यांची इन्क्वायरी करत होते आणि तेव्हाचे DCP संजय मोहिते हे त्या इन्क्वायरी कमिटीमध्ये होते. त्यांचे स्टेटमेंट्स कशा पद्धतीने घेतले गेले, काय काय स्टेटमेंट्स घेतले गेले हे सगळं रेकॉर्डवर होतं. जोपर्यंत आघाडीचं सरकार होतं तोपर्यंत प्रज्ञा सिंगना जामीन मिळाला नाही. मात्र युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना जामीन दिला गेला. त्यांचा मोका जरी त्यांच्यावरचा काढण्यात आला असला तरी मालेगावच्या बॉम्बस्फोटाबद्दली दहशतवादी कृत्य केल्याचा गुन्हा अजूनही त्यांच्यावर कायम आहे. त्या जामिनीवर सुटलेल्या आहेत आणि ही जामीन त्यांना कोर्टाने जरी दिलेली असली तरी त्यांना आरोपातून अजून पूर्णपणे निर्दोष मुक्त केलेलं नाही. 26/11च्या घटनेच्या दिवशी देशामध्ये आणि राज्यामध्ये हिंदूंची कशी गळचेपी केली जातीये आणि कशा पद्धतीने हिंदूंना टार्गेट केलं जात आहे अशा पद्धतीचा अग्रलेख सामनामधून छापून आला होता शिवसेनेच्या मुखपत्रात. आणि त्यामध्ये ATSचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर अत्यंत वाईट शब्दात टीका केलेली होती. आणि जेव्हा ती घटना घडली 26/11ची, दुसऱ्या दिवशी अटॅकच्या जेव्हा बातम्या आल्या त्याच दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे 27 तारखेच्या मुखपत्रामधून सामन्यांनी करकरेंचं कौतुक करणारा अग्रलेख लिहिला होता. हे दोन्ही अग्रलेख आजही आम्ही सांभाळून ठेवलेले आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की एखाद्या व्यक्तीवर दहशतवाद विरोधी कारवाईचा गुन्हा दाखल असेल आणि त्याची चौकशी चालू असेल, ती व्यक्ती जामिनावर मुक्त झालेली असेल, अशा व्यक्तीला देशप्रेमाचं आणि दुसऱ्यांना देशद्रोही म्हणणाऱ्या पक्षांनी तिकीट द्यावं का, उमेदवारी द्यावी का अशा व्यक्तीला, हा मूलभूत प्रश्न आहे. पाठक, याला काय उत्तर आहे? कार्ड तर ते पहिल्या दिवसापासून खेळतायत कारण जामिनाचा विषय निघालेला आहे. मला सांगा, सक्सेस होत नाही. राहुल गांधी, सोनिया गांधी हे सगळे बेलवर बाहेर आलेले आहेत. पण बेलवर फिरतात आणि इलेक्शन लढतात. ते हे दहशतवादी मला सांगा की युपीएच्या काळामध्ये यांना बेल मिळाली नसते, दहशतवादी कृत्य केल्याचे आरोप आहेत. तर मुळामध्ये नाही आरोप आहेत ना. म्हणजे तुम्ही प्रज्ञा आरोप अजून सिद्ध झालेले नाहीये. करत असाल किंवा आरोप अजून सिद्ध झालेले नाही. त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाहीये का? 3 वर्ष कशासाठी, 3-4 वर्ष कशासाठी निवडणूक त्यांना लढण्याचा अधिकार नाहीये का? इलेक्शन कमिशन काय आपलं झोपल्या काय बघत नाही का ते? पण ज्याला त्याला इलेक्शन लढण्याचा अधिकार आहे, ज्याच्यावर प्रश्न आरोप आहे, लढवण्याचा किंवा न लढवण्याचा नाही. मिलिंदजी, प्रश्न निवडणूक लढवण्याचा किंवा न लढवण्याचा नाही. मुद्दा असा आहे की जो पक्ष साधन सुचितेच्या गोष्टी करतो त्या पक्षांनी ज्या व्यक्तीवर दहशतवादाचे आरोप आहेत अशा व्यक्तीला उमेदवारी द्यावी का, हा मूलभूत प्रश्न आहे. साधन सुचितेच्या फक्त आणि गोष्टी तुम्ही करत जर नाही तर आम्ही त्या पाळतो देखील. अशा व्यक्तीला उमेदवारी देत असाल, अशा व्यक्तीला उमेदवारी देत ज्या दुसऱ्या कोणालाही देऊ शकला चार्जेस असतात अजून ना. प्रूव्ह झालेले नाही त्याला इलेक्शन मध्ये लढता येतं. आणि शेवटी इलेक्शन लढताना विनेबिलिटी हा क्रायटेरिया असतो. ज्या पद्धतीने तुम्ही जेव्हा तुम्ही काँग्रेस आणि रूल ऑफ द गेम राष्ट्रवादीतून असतं, अनेकांना काँग्रेस आयात एका केलं, पद्धतीने जर वागत तसं असेल तुम्ही तिकडून भोपाळमधून कोणाला तरी आयात करून उमेदवारी देऊ शकला असतात. नाही, तो तुम्हाला आमचा एवढ्यासाठी इंटरनल प्रश्न उमेदवारी आहे. द्यायची हो, आहे कुलकर्णी की साहेब, याच्यातून आमचा तो तुम्हाला इंटरनल प्रश्न हिंदुत्वाचं आहे. राजकारण करायचं. इंटरनल प्रश्न आहे, कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला देऊ नये, कारण शेवटी विनेबिलिटी देखील आवश्यकता आहे ती. पण आणि त्याच्याबद्दल साध्वींना कोणाला नाही. उमेदवारी तुम्हाला देण्यामध्ये तुम्ही उभं चुकीचं करू काहीच नका असं नाहीये. कोण म्हणतंय? तुम्ही केलेल्या कृतीवरचं हे विश्लेषण आहे. हे विश्लेषण एकांगी आहे. तुम्ही काँग्रेसच्या बद्दल बोला ना. त्याच्यावरचं हे विश्लेषण हे आहे विश्लेषण तुम्ही आणि तो काँग्रेसच्या बद्दल विश्लेषण का बोलत करण्याचा नाही? अधिकार आहे सगळ्यांना. काँग्रेसच्या बद्दल विश्लेषण काय करत नाही? त्यांनी या लालू प्रसाद यादव या पक्षाबरोबर तेच युती सांगतोय केलेली ना, आहे. जसं लालू तुम्ही प्रसाद काँग्रेस यादव जेलमध्ये राष्ट्रवादीमधून आहेत. उमेदवार आणले, नाही, त्यांना आणले म्हणजे काय? लोकांनी घरी बसवलं ना. त्याची आणले शिक्षा म्हणजे दिली काय? ते लोकांनी येतात त्यांना. आमच्याकडे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा जो काही भ्रष्टाचार आहे, यांचा जो काही निष्क्रियता आहे, त्याच्यामुळे त्यांचे लोक कंटाळलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने आणलं नाही, हे स्वतःहून येतात आहे. आपल्यासोबत नेतृत्व पण त्यांना तुम्ही आहे. तुमच्या पक्षात घेऊन पावन करताय, त्याचं काय? ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे भ्रष्टाचारी, हे तुमच्याकडे येऊन एकदम लगेच पावन होतात ना, असं तुमचं म्हणणं आहे आरोप ना? झाले त्यांनी आले अजून त्यांच्या नाही, against charges या file झालेले आहे. या चर्चेत आपल्याबरोबर अरुण खोरे सर सुद्धा सहभागी होत आहेत. खोरे सर, जरी आता विरोधक आणि आपण सगळे विश्लेषक असं म्हणत असलो आणि त्यात 100% तथ्य आहे की आरोपीला निवडणुकीचं तिकीट देणं किंवा त्याने निवडणुकीच्या मैदानात उतरणं हा एक भाग झाला, पण ज्याच्यावर दहशतवादी किंवा गुन्हेगारी, गंभीर गुन्हेगारी किंवा देशद्रोही इतक्या प्रकारचे ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, केस सुरू आहेत, त्यांना उमेदवारी देणं, या दोन्हीमध्ये फरक आहे. पण
हाच जर का मापदंड लावायचा झाला तर आतापर्यंत काँग्रेसने ज्यांच्याबरोबर युती केली होती, पाठक म्हणतात त्यात थोडंच तथ्य आहे, लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, त्यांना शिक्षाही झाली आहे, त्यांच्या पक्षाबरोबर काँग्रेसने युती केलीच ना, असं उत्तर प्रदेशातही झालेलं आहे. मग मग या दोघांमध्ये फरक काय, का भाजपचा वेगळंच आहे याच्यातनं काहीतरी? मिलिंद, मला असं वाटतं की विश्वास पाठक यांनी आता जो मुद्दा मांडला प्रज्ञा सिंग यांच्या बाजूने, तर या मुद्द्याच्या बाबतीमध्ये आपण तांत्रिकदृष्ट्या त्यांच्याशी सहमत होऊ का निवडणूक आयोगाने दिलेली परवानगी आहे. मला असं वाटतं की दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आपण विचारात घेतल्या पाहिजेत. मगाशी ज्याप्रमाणे अतुल कुलकर्णी म्हटले ते थोडं मागे नेतो मी तुम्हाला, मी त्याच्या अगोदर नेतो तुम्हाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये लोकशाहीच्या हा राज्यशासन चालवायची जबाबदारी काँग्रेसवर आली आणि त्यानंतर काँग्रेसने गेल्या अनेक वर्ष हे जे काही काम केलं, राज्यकारभार केला, तर काँग्रेसच्या एकूण सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे अवांछित घटक शिरले, या अवांछित घटकांच्या मध्ये गुन्हेगारी, पैसा, खंडणी, खूनबाजी या पण गोष्टी कालांतराने आलेल्या होत्या. आणि एका अर्थाने काँग्रेसचा राज्यकारभारातला निवडणुकीच्या राजकारणामधला हा वारसा भारतीय जनता पक्षाने हा उचललेला आहे असं माझं आत्ता मत आहे. नंबर 1. नंबर 2, याचं कारणच आहे की महाराष्ट्रामधल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अशा अनेक उदाहरणं दिसतील तुम्हाला की ज्याच्यामध्ये ज्या लोकांनी निवडणुकीला उभं राहिल्या लोक पण असे लोक उभे राहिलेले आहेत. मगाशी तुम्ही बिहारचा उल्लेख केला, पप्पू यादव त्याचं मोठं उदाहरण आहे. बरोबर. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष असतील किंवा अन्य काही पक्ष असतील, त्यांचे पण अनेक उमेदवार आहेत. या सगळ्या लोकांनी या पद्धतीने काम करून निवडणुका लढवल्या, दमबाजी केली, मतदान केंद्रावरती कब्जे केले, निवडणुका जिंकल्या, हे बघितलेले आपण. तेव्हा लोकशाही मधल्या निवडणुकीच्या राजकारणाचा हा वारसा काँग्रेसकडनं भारतीय जनता पक्षाकडे आला आहे. फक्त यात गंभीर गोष्ट कोणती आहे, भारतीय जनता पक्ष आता जे धार्मिक पुनरुज्जीवनाचं, धार्मिक वेगळ्या प्रकारे पोलरायझेशनचं कारण खेळतोय, ही गंभीर गोष्ट आहे. मगाशी अतुल कुलकर्णी म्हटले त्याप्रमाणे हेमंत करकरे यांनी त्यांच्या एटीएस मार्फत सगळी चौकशी करून प्रज्ञा सिंग, असीमानंद, बाकी सगळ्यांच्यावरती आरोप लावलेले होते, त्यांना त्या कायद्याच्या कक्षेमध्ये आणलेलं होतं. त्यानंतर ही सगळी प्रक्रिया जर वेगाने पूर्ण झाली असती, कदाचित प्रज्ञा सिंग आज तुरुंगात असल्या असत्या, असीमानंद तुरुंगात असले असते समजोता एक्सप्रेस मध्ये. पण आज काय झालं, त्यांना मुक्तता मिळाली. त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या काय काय गोष्टी झाल्या. राज्य शासनाने, प्रशासनाने आणि राज्य यंत्रणेने जो दबाव टाकलाय, रोहिणी सॅलियन नावाच्या ज्या वकीलबाई होत्या, त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की या मालेगाव बॉम्बस्फोटामधल्या आरोपींच्या बाबत मला सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही त्या संबंधामध्ये फार आग्रह करू नका, फार कागदपत्र पुढे रेटू नका, अशी त्यांची एक मोठी मुलाखत आलेली होती. अरुण सर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी संसदीय लोकशाहीला डेंजर झोन मध्ये ढकलणार आहेत, डेंजर झोन मध्ये. अरुणजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आता प्रज्ञा सिंग यांची थेट पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थोडंसं ऐकूयात त्या काय म्हणतात ते. उसका कारण सिर्फ इतना था, जो मुझे बाद में पता चला कि वो कहलवाना चाहते थे कि तुमने एक विस्फोट किया है और मुस्लिमों को मारा है. ये उनकी राजनीति थी, ये उनकी देश विरोधी, देश को तोड़ने की का कुचक्र था. सुबह हो जाती थी, पिटते पिटते लोग बदल जाते थे, पीटने वाले, लेकिन पिटने वाली मैं सिर्फ अकेली रहती थी. एक रात एक दिन पूरा पीटा, प्रश्न ही नहीं किया कि आखिर क्यों पीट रहे हो. मैंने भी अपने को इतना तो सोच के रखा था कि कहीं ना कहीं कुछ बहुत बड़ा कारण है. और जब उन्होंने पूछना शुरू किया तो कोई बात ही नहीं थी पूछने वाली. तुमने विस्फोट किया, तुमने विस्फोट किया, तुमने विस्फोट किया. मैंने कहा नहीं किया. जो काम मैं नहीं करती उसको स्वीकार भी नहीं करूंगी. उसके बाद बोले कि तुम आतंकवादी हो, आरएसएस आतंकवादी है. किस किस से मिली तुम, किस किस के साथ तुम्हारी बैठकें होती थी, तुम कैसे प्रशिक्षण देती थी. मैंने कहा मुझे कुछ नहीं पता. बस मुझे समझ में आ गया कि कहीं ना कहीं हिंदुत्व को टारगेट किया जा रहा है. सन्यासी जीवन को गालियां दी जाती हैं.
मैंने इतना विचार कर लिया कि इदम राष्ट्राय इदं न मम। मैं मेरी नहीं हूं, मेरा कुछ भी नहीं है, जो कुछ भी है इस देश का है। बस इतना विचार करके मैं पिटती थी। 24 दिनों तक मैंने सिर्फ पानी पिया है, अन्न नहीं खाया, कुछ भी नहीं खाया। बिना कुछ खाए सिर्फ पानी पीती थी, बिना कुछ खाए, बिना कुछ बोले और बिना सोए हुए सिर्फ पिटती थी और गालियां खाती थी। लेकिन उनको नहीं पता था कि देशभक्तों की ताकत क्या होती है, देशभक्तों में कितनी शक्ति होती है। कि विधर्मियों को क्या पता है, वो तो रुपयों पे भी बिक जाते हैं, वो तो कपड़ों पे भी बिक जाते हैं। इन विधर्मियों को क्या मालूम, दूसरों की पत्नी को छीन लेते हैं क्योंकि दिल आ गया है। एक उसके पति को बाद में पति से तलाक दिलवा दिया जाता है। जहां हमारे यहाँ जो हमारा जीवन होता है उसको 4 भागों में बांटा जाता है। जो संन्यास काल होता है उस उम्र में अपनी बेटी की उम्र की किसी की पत्नी को छीन करके लाना, ये कितना बड़ा अपराध है। एक रावण माता सीता को लेकर के गया, ये स्त्री की बात कर रही हूं। माता सीता को अपहरित करके लेकर के गया, राम जी ने उसके कुल का विनाश कर दिया। मैं कहती हूं किसी भी प्रकार से मनसा वाचा कर्मणा, किसी भी प्रकार से यह द्रोह है। स्त्री का सम्मान न करना, किसी की स्त्री को छीन लेना, बाद में षड्यंत्र के तहत उसके पति को उससे अलग कर देना, ये दुराचार है, ये दुष्चरित्रता है। भले ही उसको फिर बाद में राजनीति के उपयोग करके उससे कहलवा दिया जाए कि हम तो तुम्हारे हैं, मजबूरी में हर कोई सीता माता नहीं हो पाता। और ये दुष्चरित्रता उन्होंने हमारे ऊपर भी थोपना चाहिए, लेकिन उन्हें नहीं पता कि सन्यासी किसे कहते हैं, राष्ट्रभक्त किसे कहते हैं, राष्ट्र पर समर्पित होने वाले लोगों को क्या कहते हैं। तो उन्होंने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर को देख लिया और समझ लिया कि ये वो शक्ति होती है कि हम घुटनों के बल हो जाएं, वो नाक रगड़ रगड़ के रह गए, लेकिन मैंने एक बार भी ये जो वो कहलवाना चाहते थे वो नहीं बोला। मैंने कहा तुम मार लोगे मुझे पीट लोगे, मुझे तोड़ दोगे, फोड़ दोगे, खत्म कर दोगे, लेकिन तुम जो देश के विरुद्ध षड्यंत्र कर रहे हो वो मैं कभी सिद्ध नहीं होने दूंगी, और ना ही होने दिया। मेरे 3 बार नार्को टेस्ट हुए, 3 बार पॉलीग्राफी टेस्ट हुए, 3 बार ब्रेन मैपिंग टेस्ट हुए। ये टेस्ट मशीनी टेस्ट होते हैं जिनके कारण बॉडी में केमिकल्स दिया जाता है, उसके कारण मुझे कैंसर हुआ। आपण पाहतो साध्वी प्रज्ञा सिंग आपली बाजू आपल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतायत। स्वाभाविकपणे त्यांनी अर्ज भरल्यानंतर प्रश्नांची सरबत्ती तर त्यांच्याबद्दल सुरूच आहे, भाजपवर सुद्धा सुरू आहे। अतुल लोंढे आहेत आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेले। अतुलजी, तुम्ही कसं पाहताय प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या भोपाळमधल्या भाजपच्या तिकिटावरच्या प्रवेशाकडे? काय नेमकं कार्ड आहे भाजपचं हे? नाही, असं आहे की हे कार्ड आपण पाहिलं की पहिले हुंकार रॅली झाल्या राम मंदिरांच्या नावाने, बंगलोरमध्ये झाली, नागपूरमध्ये झाली, अयोध्येमध्ये झाली, तो प्रयोग फसला। त्याच्यानंतर सैनिकांचा वापर सातत्याने करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयोग फसला। आज लोक फील्डवर, मी स्वतः फील्डवर सगळीकडे फिरतोय, लोक आज रोजगाराच्या संदर्भात प्रश्न विचारताय, शेतकरी आज शेतीच्या अवस्थेच्या संदर्भात प्रश्न विचारताय, ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे। ते हे सगळे जे प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांवर ह्या निवडणुका सुरू आहे, मतदान सुरू आहे, आणि त्याला कुठेतरी फिरवण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न या माध्यमातून करण्यात जो आहे तो मोदीजी आणि भाजप करत आहे, अगदी स्पष्ट आहे। आणि याच्यामध्ये लोकांना कळत नाही असं नाही, ही अपयशाची जवळजवळ कबुली आहे। म्हणजे अनेक ठिकाणी उमेदवार बदलावे लागले, अनेक ठिकाणी आपण पाहिलं की उमेदवार दिलेला पुन्हा बदलावा लागला, अनेक ठिकाणी जे आहे आपल्या 22 जागा असताना त्या 17 जागा करून घ्याव्या लागल्या बिहारमध्ये। या गोष्टी ज्या या होत आहेत,
आणि प्रत्येक वेळेस कसं आहे की भाजपामध्ये गेला व्यक्ती तो धुवून पुसून स्वच्छ होऊन जातो, रिन साबणेने त्याची धुलाई होऊन जाते, आणि तो जर दुसऱ्या विरोधी पक्षात राहिला तर मग त्याच्यावर जे आहे त्या सगळ्या पद्धतीच्या टीका ज्या आहे, टीका टिप्पणी ज्या आहे त्या खालच्या स्तरावर जाऊन केल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की फील्डवर फिरताना, रस्त्यावर आपण जेव्हा जाऊन राहिलेलो आहे निवडणुकीमध्ये, तेव्हा स्पष्टपणे त्या गोष्टी लक्षात येतात, त्या या आहेत की लोकांना आता ह्या गोष्टीशी काही देणं घेणं नाही आहे. लोकांना माहिती आहे राम मंदिराच्या बांधण्याची गोष्ट ही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित आहे. आमच्या नागपूरमध्ये 450 मंदिरं तोडल्या गेली. मोदीजींचा इतिहास आहे. गुजरातमध्ये मोदीजींची सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त मंदिरं तोडल्या गेलेली आहे. हा माझा दावा आहे. मी चॅलेंज करतो, हे खोटं ठरवून दाखवावं. आमच्या नागपूरमध्ये तर मंदिरं पाडलीतच. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन सुद्धा केले की या गोष्टी, याच्यावर तुम्ही आक्रमण का करतात आहे, का तुम्ही कोर्टामध्ये व्यवस्थित बाजू मांडू शकले नाही, का तुम्ही त्या फायली लपवून ठेवल्या, पण मग अतुलजी याच्यात नेमका प्रज्ञा सिंगांना पुढे आणून भाजपचा नेमका डाव काय आहे? नाही, भाजपचा डाव असा आहे की कसंही करून येन केन करून त्या धार्मिक नावावर दंगली घडवायच्या देशामध्ये निवडणुकांच्या तोंडावर धर्म आणि जात पुढे करून ज्या आहे त्या निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करायचा. कारण की दाखवायला काही नाही आहे ना. लोकांनी प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर द्यायला तयार नाही. आज सोलापूरमध्ये म्हणा किंवा 2-3 जागा आहेत परभणीमध्ये वगैरे, जिथे यांची ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सत्ता आहे, त्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. अशी कितीतरी गावं आहेत. सगळ्या तुमच्या टीव्ही चॅनल्सवर ते सगळ्या बातम्या येतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हिंदुत्वाचं कारण भाजपला खेळायचंय, हार्ड हिंदुत्वाचं. अतुलजी, थोडक्यात मग आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या आरोपांचं आणि म्हणण्याचं उत्तर घ्यायचंय पाठकांच्याकडून. धर्माच्या नावावर दंगली घडवून आणायच्या कशाही करून आणि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायचा. कारण पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये यांना मतदान होत नाहीये. मतदान हे बेसिक गोष्टींवर होत आहे. ठीक आहे, अतुल कुलकर्णी. लढाई आहे लोकांची. खोरे सर, मी येतो तुमच्याकडे. अतुल कुलकर्णी. नाही, मगाशी पाठक जे म्हणाले की काँग्रेसने हे केलं नाही का, लालू प्रसाद यादव सोबत गेले नाहीत का, वगैरे वगैरे त्यांनी उदाहरणं दिली. मूळ मुद्दा असा आहे की काँग्रेस वाईट वागली म्हणून लोकांनी वैतागून भाजपला सत्ता दिली. लोकांना काँग्रेस नकोशी झाली, त्याच्यामुळे लोकांनी भाजपला सत्ता दिली. भाजपला का सत्ता दिली लोकांनी, तर त्यांनी काहीतरी एक चांगलं आश्वासन दिलं, चांगलं चित्र लोकांसमोर उभं केलं, आजचे दिनचं एक आश्वासन दिलं, सबका साथ सबका विकास याचं आश्वासन दिलं. त्याच्यातून लोकांना असं वाटलं की या सगळ्या भ्रष्ट कारभाराला आणि गुन्हेगारांसोबत जाणाऱ्याला सोडून हे काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. मात्र गेल्या 5 वर्षात आपण जर बघितलं तर सबका साथ सबका विकास मोडकलीला आलं. आजचे दिन हे आमच्या गळ्यात अडकलेलं हाडूक आहे असं स्वतः नितीन गडकरी म्हणाले. तेही आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याच्यामुळे आता कुठलंच कार्ड आपलं चालत नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा आपल्या मूळ हिंदुत्वाच्या कारणाकडे या हेतूने प्रज्ञा सिंगना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अरुण खोरे सर, थोडक्यात मग आपल्याला पाठकांच्याकडे जायचं. नाही, मला एवढंच वाटतं की अतुल लोंढे म्हणजे त्याच्याशी मी सहमत आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा अगदी व्यवस्थित प्रयत्न भाजपचा चालू आहे. आणि त्यातही आता तुम्हाला सांगतो, सोलापूरमध्ये जय सिद्धेश्वर महाराज नावाचे लिंगायत समाजाच्या मठाधिपतीने उभं केले. आता हे ग्रस्त अक्कलकोट तालुक्याचे त्यांच्या मठाच्या बाहेर कधी बाहेर आलेले नाही आणि एकदम ते आता लोकसभेच्या मैदानामध्ये आलेले. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची पूर्णपणे आता एक खेळी आहे की धार्मिक ध्रुवीकरण करायचं. हे भगवे कपडे घातलेले लोक असे बाहेर प्रचाराला पाठवायचे, प्रसाराला पाठवायचे, लोकसभेच्या मैदानामध्ये एक आपल्या हिंदू धर्माचा एक जागर करायचा, अशी त्यांची भूमिका दिसते आहे. आपण याच्यावर प्रज्ञा सिंग यांची पत्रकार परिषद चालू आहे ना, तुम्हाला सांगतो ही इतकी ड्रामेबाजी हे तुम्हाला असं वाटतं की भारतीय लोकांना आपण फसवू शकतो. ही ड्रामेबाजीला भारतीय मतदार फार भुलणार नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर भाजपचा नेमका अजेंडा काय? भाजपला पुन्हा एकदा कठोर आणि कडव्या हिंदुत्वाचं कार्ड खेळायचंय, कारण भाजपचं विकासाचं कार्ड अयशस्वी होताना दिसतंय. हाच आहे का अजेंडा? ब्रेकवर जाण्यापूर्वी अतुल लोंढे, अरुण खोरे आणि सगळ्यांनीच अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आपण पाठकांच्याकडनं त्याची उत्तर घेऊयात. पाठकजी, म्हणजे सगळ्यांचं एकमत आहे की तुमचा विकासाचा अजेंडा फेल झालाय आणि कठोर हिंदुत्वाचा, आक्रमक हिंदुत्वाचाच अजेंडा तुम्हाला चालवायचा आहे. केवळ साध्वींना तिकीट दिलं म्हणून आमचा सगळं अजेंडा बदलला असं म्हणणं चुकीचं आहे. आमचा अजेंडा हा विकासाचाच आहे आणि 5 वर्षात आम्ही जे कामं केलं त्या भरोश्यावर आम्ही निवडून येतोय हे ठरलेलं आहे. आता साध्वींना आम्ही का तिकीट दिलं तर त्याचं कारण मी मगाशी सांगितलं की ज्या दिग्विजय सिंगांनी साध्वींना किंवा सुशीलकुमार शिंदेंनी साध्वींना हिंदू आतंकवादाच्या नावाखाली जे काही पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला आणि ते साध्वीजींनी आता बोलून देखील दाखवलं. शेवटी आता ते कोर्ट सांगणारच आहे खरं काय खोटं काय. तर त्यामुळे त्या साध्वीजींच्या माध्यमातून आम्हाला दिग्विजय सिंगांना हरवायचा आणि तो मेसेज द्यायचा आहे. हा तेवढाच त्याचा मुद्दा आहे. आता मला सांगा की मुळामध्ये काँग्रेस आणि विरोधक हे पराभूत मानसिकतेत वावरतात आहे.
त्यांना इलेक्शनचे रिझल्ट यायच्या आधीच ते कारणं शोधत असतात. त्यांना कधी EVM मध्ये गडबड वाटते, कधी साध्वींना आणलं म्हणून आम्ही इलेक्शन जिंकलो, तर अशी ते काही ना काही कारणं शोधतात आहे. मला सांगा, काँग्रेसमध्ये सध्या काय चालू आहे? आपण महाराष्ट्राचा विचार करू. यांचे प्रदेशाध्यक्ष नांदेडच्या बाहेर कुठे जात नाही आहे, यांचे नेते धडाधड आमच्याकडे येतात आहे, लीडर ऑफ ऑपोजिशनचा काही पत्ता नाही आहे. त्यामुळे अशा सगळ्या याच्यातनं एक पराभूत मानसिकतेमध्ये हे वागतात आहे. आमच्या दृष्टीने हे आम्ही इलेक्शन जिंकलेले आहे. फक्त आता अजून आमची मार्जिन कशी वाढवता येईल या दृष्टीने आम्ही पण मग विनेबिलिटी. पाठकजी, जर का काँग्रेस पराभूत मानसिकतेत आहे तर साध्वींना आणून हिंदुत्वाचं कार्ड खेळायचं काय कारण भाजपला? ते फक्त दिग्विजयसाठी वापरलेले ते कार्ड आहे. साध्वी या फक्त भोपाळपुरते मर्यादित आहेत. भारतभर आमचा जो काही अजेंडा आहे तो हिंदुत्वाचा, आणि हिंदुत्वात काय आमच्यासाठी दूरचं नाही, हिंदुत्वात तर आमच्या DNA मध्ये आहेच. मात्र आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. किंबहुना हा प्रश्न आपण राहुल गांधींना विचारला पाहिजे की ते का बरं केरळमध्ये गेले, का बरं त्यांनी अल्पसंख्याक या म्हणजे ख्रिश्चनांच्या भरोश्यावर इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला, का बरं ते मंदिरामध्ये जातात आहे. त्यांना हे प्रश्न आपण विचारत नाही. बरं, अतुल लोंढे, याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? फक्त साध्वींनाच का प्रश्न विचारता? नाही, असं आहे की साध्वींना प्रश्न विचारण्याचा काही प्रश्न येत नाही. आता सालियनच्या संदर्भामध्ये पण कोणीतरी बोललं होतं. त्याच्यानंतर ज्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं होतं अमित शहाना, त्यांनी असं म्हटलं होतं की की कॉन्स्पिरेटरीज अमित शहा. त्याच्यानंतर अमित शहा ऍक्विट होतात. तर लोकांना हे कळत नाही असं नाही ना. या देशामध्ये 70 वर्षात पहिल्यांदा 4 जजेस बाहेर आले. एका जस्टिसची, एका जजची हत्या होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या सगळ्या गोष्टी लोकांच्या डोळ्यासमोर आहे. आणि कोण पराभूत मानसिकतेमध्ये वावरत आहे आणि कोण मुद्दे घेत नाही. आता उज्ज्वला गॅसचं नाव घ्यायची हिंमत नाही मोदींची. मी सांगतो तुम्हाला उज्ज्वला गॅसमध्ये काय झालं. आम्ही गावात गेल्यानंतर आम्हाला जे कळलं ते, उज्ज्वला गॅस हा 532 रुपये म्हणजे 100 रुपये किलोचा, 5 किलोचा. 85% लोकांनी दुसऱ्यांदा रिफिलिंग केलं नाही. आणि उज्ज्वला गॅस दिला, मेरे सब माता बहिणी को 13 महिने आसू पोच लिए असं म्हणून त्यांनी रॉकेल जे 5 लिटर मिळत होतं ते सुद्धा बंद केलेलं आहे. सुरक्षा योजना बंद आहे. हा, आपला विषय आहे. तुम्ही उज्ज्वला गॅसचं उदाहरण सांगता. इथे वेगळीच एक ज्वाला मध्य प्रदेशात तळपायला लागले आणि त्याच्या जीवावर भाजप मतं मागणार आहे पुढच्या काही काळात. त्याला काय उत्तर आहे तुमच्याकडे? मिलिंदजी, त्याला उत्तर हेच आहे. राहुल गांधी तुम्ही 2014 मध्ये ज्या पद्धतीनं आश्वासनं दिले होते त्याच्यातलं एकही पूर्ण झालं नाही. मी पहिल्यांदाच माझ्या विश्लेषणात सांगितलं की तुम्ही एक काम केलं होतं. त्यांनी हुंकार रॅल्या घेतल्या होत्या बंगलोर. राहुल गांधी केरळमध्ये इलेक्शन लढायला का गेले? त्यांनी ख्रिश्चन बहुल प्रदेशामध्ये का बरं निवडणूक लढवत होते ते? हे पहा, यांची मानसिकता बघा कशी आहे. केरळ हा ख्रिश्चन प्रदेश, हा इकडला आमचा गुजरात. त्यांनी जे निवडलं वायनाड जे आहे असं आहे, 45% ख्रिश्चन आहे. पाठकजी, मग मोदीजी का गेले होते? मोदीजी का वाराणसीला गेले? मोदीजी का वाराणसीला गेले? असा आहे. वायनाड जो हा वायनाड जी कॉन्स्टिट्युन्सी आहे ती तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांना जोडणारी आहे. आणि दक्षिण आणि उत्तर याचा संगम नेतृत्वानं साधण्याचा जो प्रयत्न केला तो पहिल्यापासून चिकमंगळूर मधला इंदिराजी. अतुलजी, आपला आत्ताचा विषय वायनाड आणि कोण कुठनं निवडणूक लढवतं त्याच्यामुळे काय होत आहे नाही. आपला आत्ताचा विषय वेगळा आहे. पाठक साहेबांनी उपस्थित केला, मी त्याचं उत्तर बरोबर आहे. नाही, ठीक आहे ना, आपण दुर्लक्ष करूयात त्या मुद्द्याकडे. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात. अतुल कुलकर्णी, अगदी मिलिंदजी, भाजपची हीच स्ट्रॅटेजी आहे. जो प्रश्न उपस्थित केला आहे तो प्रश्न सोडून दुसऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा न्यायची, ज्याच्यात आता पाठक यशस्वी ठरले. मूळ मुद्दा काय आहे? जे राज ठाकरेंच्या बाबतीत आहे, आपण बोलतो राज ठाकरे जे प्रश्न उपस्थित करतायत त्याला उत्तरं देत नाहीत. हे काय म्हणतात की त्याच्या सभेचा खर्च कोण करणार आहे, ते कोणासाठी, कोणाच्या लग्नात नाचतंय खुळं वगैरे अशा पद्धतीची विधानं करून मूळ विषयाला बगल दिली जाते. आता देखील प्रज्ञा सिंगांना कोणीच प्रश्न विचारलेले नाहीत, पण ते काय म्हणाले की तुम्ही प्रज्ञा सिंगना का प्रश्न विचारता? त्यांना प्रश्न विचारले नाहीत, प्रश्न भाजपला विचारतायत की तुम्ही हिंदुत्वाचं कार्ड खेळण्यासाठी त्यांना का उमेदवारी दिली. त्याच्यावर ते म्हणाले सुद्धा की हो, आम्ही तिथं त्याच्यासाठीच त्यांना उमेदवारी दिली. दिग्विजय सिंगांना हरवायचं कार्ड आम्ही खेळतोय हे त्यांनी मान्य केलंय. बरोबर. मूळ मुद्दा असा आहे की दिग्विजयना हरवायचंय म्हणून आम्ही, अरे तुमच्याकडे दिग्विजय सिंगना हरवण्यासाठी अख्ख्या भोपाळमध्ये तिकडे एकही उमेदवार नाही तुमच्याकडे सक्षम असा. 5-6 वर्ष केंद्रात सरकार आहे, 4 वर्ष इथं महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे. बरोबर आहे. आपण याचं उत्तर देखील तुम्हाला महाराष्ट्रात 48च्या 48 उमेदवार मिळू नयेत. बरोबर, आपण याचं उत्तर घेऊयात त्यांच्याकडे. शिवसेनेकडे का गेलात नागदोऱ्या घासायला? बरोबर, महेशजी. निश्चितच हा जो भाजपाचा हा एक डाव म्हणजे डाव खेळला त्यांनी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारीच्या रिंगणामध्ये उतरून, आणि मतांचं पोलरायझेशन होईल.
समजा पोलरायझेशन नाही झाली तर एवढी तिखट त्या संदर्भातली चर्चा होईल. संबंध देशामध्ये एकीकडे भाजपचा राष्ट्रवाद, एकीकडे धर्मनिरपेक्षता, ह्याच्यामध्ये असं सोशल मीडियाचा वापर, इकडनं हजारो लोक लिहितील, तिकडनं हजारो लोक त्याचं उत्तर देतील. आणि जो खरा मुद्दा आहे, जो प्रश्न गेल्या 5 वर्षापासून भारताची मीडिया, भारताचे नागरिक देशाच्या पंतप्रधानांना विचारत आहेत, त्या प्रश्नाचं एकही प्रश्नाचं उत्तर येणार नाही. आता जर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या आधी जर पंतप्रधान मोदी साहेबांचं तुम्ही भाषण ऐकलं तर पूर्ण चेंज झालेलं आहे. म्हणजे 2014ला हेच ग्रहस्थ मतं मागताना विकासाचे मुद्दे मांडवत होते का? हेच ग्रहस्थ वेगळ्या आर्थिकरित्या भारताला सक्षम करण्याची भूमिका घेत होते का? आणि आता मागासवर्गीय आहे, आता अमुक आहे, आता भारताचं. महेशजी, एवढे जर का गंभीर आरोप आणि अजूनही जर का ते आरोपी आहेत त्या पूर्णपणे सुटलेले नाहीत प्रज्ञा सिंग, मग तुम्हाला असं वाटतं की त्यांना निवडणूक लढवायला बंदी घातली पाहिजे, किंवा तुम्ही अशा प्रकारची मागणी करू इच्छिता किंवा अशा प्रकारचा विचार करताय तुम्ही पक्ष म्हणून? हे बघा, आता देशाच्या कायद्यामध्ये आणि भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला काही गोष्टींचा अधिकार आहे. ठीक आहे. आता ही जर समजा म्हणजे त्यांना जर बंधन घालायचं असेल, मग हार्दिक पटेलला जो कायदा लागू केला तो कायदा यांना लागू होतो का, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याच्यावर तुम्ही सेडिशनचे चार्जेस झाले, तो तिकडे त्या ठिकाणी हार्दिक पटेल निवडणूक उमेदवार येणार होते, त्याच्या संदर्भात जर तुम्ही एखादा भूमिका घेतली तर ते कलम यांना लागू शकतात का, हा माझा प्रश्न आहे. अरुण खोरे सर, थोडक्यात. याच्यामध्ये तांत्रिक गोष्टींचा भाऊ न करता, निवडणूक आयोगाच्या संबंधातले काही ऑब्जेक्शन्स लक्षात न घेता, खरं म्हणजे नीतीचा विचार करून जेव्हा तुम्ही तुमचा पक्ष एक पार्टी विथ डिफरन्स म्हणता, तेव्हा तुम्ही हा विचार करायला पाहिजे की असे उमेदवार आपण दिले पाहिजेत का. पण भारतीय जनता पक्ष, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे, धार्मिक ध्रुवीकरणाचा त्यांचा मुद्दा त्यांनी समोर ठेवलेला आहे आणि त्यातून हे सगळे उमेदवार उभे केले जात आहेत. मला स्वतःला नवल असं वाटतं की पंतप्रधान देखील अलीकडच्या सभांच्या मध्ये विकास कामांच्या बद्दल बोलत नाहीयेत. अगदी अकलूजची कालची सभा जर घेतली तर पुलवामाच्या बद्दल बोलताना पंतप्रधानांनी अक्षरशः अशा खुणा केल्या, म्हणजे बंदूक दाबल्याच्या अशा खुणा केल्या, पिस्तूल दाबल्याच्या अशा खुणा केल्या. मला नवल वाटलं की तुम्ही समोर एक असा ग्रामीण भागातला मोठा जनसमुदाय बसलेला आहे आणि पंतप्रधान पदावरची व्यक्ती बंदूक चालवून, पिस्तूल चालवूनच पुलवामाच्या साहेब कालच्या विकासाचे मुद्दे फार कमी होते, संपूर्ण भावनिक आव्हान होतं. जास्त हा चर्चेचा विषय असू शकतो. दिशाभूल करू नका. प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी 5 वर्षामध्ये जी विकासाची कामं केली आहे, त्यांनी तर रस्ते बांधले, सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यांनी रोड्स बांधलेले आहेत, त्यांनी रेल्वे बांधलेली आहे, याचा सगळ्यांना फायदा झालेला आहे. जनधनच्या माध्यमातून सगळ्यांना फायदा झालेला आहे. त्यामुळे जस्टिस टू ऑल आणि अपीजमेंट टू नल ही आमची पॉलिसी आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे हाच तो विषय आहे. बरं, खरं तर म्हणजे खोरे सर, मला माहिती आहे अतुलजी तुम्हालाही बोलायचं होतं, म्हणजे दोन्ही अतुल लोंढे आणि अतुल कुलकर्णी दोघांनाही बोलायचं होतं, पण आपल्याला वेळ कमी पडलेला, आपली वेळ संपली आहे. आपण आत्ता तरी या विषयात एवढं म्हणू शकतो की तांत्रिकदृष्ट्या प्रज्ञा सिंग ठाकूर यांना निवडणूक लढवण्यापासून कदाचित कोणी रोखू नाही शकणार, पण भाजप ज्या पडद्यामागच्या खेळी करून प्रज्ञा सिंग ठाकूर यांना आणू इच्छित आहे की ज्यांच्यावर अजूनही NIAचे चार्जेस फॉर्म आहेत, त्यांची अजूनही सुनावणी सुरू आहे आणि ती सुद्धा मालेगाव ब्लास्ट सारख्या अतिशय गंभीर विषयात सुरू आहे, ते पाहता भाजप खरंच कठोर, कडव्या आणि आक्रमक हिंदुत्वाचं कार्ड खेळतंय का? भोपाळच्या जनतेपुढचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आपण जसं अन्य ठिकाणी म्हणतो की देशातली जनता शून्य आहे, पाहूयात पुढच्या काही दिवसात कशा प्रकारे भोपाळमधली जनता आणि देशातली जनता विचार करते याही कारणाकडे. का विकास थोडासा झाकोळला आहे आणि हिंदुत्व पुन्हा एकदा समोर आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे? कशा पद्धतीने भोपाळची जनता याच्याकडे पाहते ते आपण पाहूयात. ते अतिशय रंजक आणि महत्त्वाचं असेल. दरम्यान या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.